नमस्कार. आज आपण इयत्ता चौथीच्या म्हणजेच फोर्थ स्टँडर्डच्या गणित विषयातील द एक्सपांडेड फॉर्म ऑफ अ नंबर याविषयी माहिती बघणार आहोत. तर एक्सपांडेड फॉर्म म्हणजे काय? तर एक्सपांडेड फॉर्म म्हणजे सम ऑफ द प्लेस व्हॅल्यू ऑफ इच डिजिट नंबर इन गिव्हन नंबर. म्हणजे तुम्हाला जो काही संख्या दिलेली असते, एक अंकी तीन अंकी, चार अंकी संख्या दिलेली असते, त्या संख्येमधल्या प्रत्येक डिजिट नंबरची एक विशिष्ट अशी प्लेस व्हॅल्यू असते. उदाहरणार्थ युनिटच्या जागी असलेली संख्या, 10च्या जागी असलेली संख्या, 100च्या जागी असलेली संख्या. तर त्या प्रत्येक नंबरची जी प्लेस व्हॅल्यू असते त्याला बेरजेच्या स्वरूपात मांडणे म्हणजेच सम स्वरूपात मांडणे, यालाच आपण म्हणतो एक्सपांडेड फॉर्म. तर आपण आता काही उदाहरणं बघूया. तर इथे आपल्याला काही उदाहरणं दिसतात बघा. फॉर एक्झाम्पल, राईट द फॉलोइंग नंबर इन द एक्सपांडेड फॉर्म. इथे एक नंबर दिलेला आहे 7545 हा नंबर दिलेला आहे. तर याचे आपल्याला एक्सपांडेड फॉर्म करायचा आहे. तर यामध्ये तुम्ही बघू शकता की यामध्ये 7 म्हणजे 7ची प्लेस व्हॅल्यू काय असणार 7000, 5ची प्लेस व्हॅल्यू काय असणार 500, 4ची प्लेस व्हॅल्यू काय असणार 410 आणि 5ची प्लेस व्हॅल्यू असणार 5 युनिट. तर हे कशा स्वरूपात लिहिलंय बघा. आता 7ची प्लेस व्हॅल्यू 7000 असल्यामुळे इथे आपण 7000 प्लस 500 प्लस 40 प्लस 5 अशा एक्सपांडेड फॉर्ममध्ये आपण ह्या नंबरला लिहिलेलं आहे. असेच आणखी काही उदाहरणं बघूया. इथे तुम्ही बघू शकता पहिला नंबर 12745 दिलेले आहे, बरोबर. तर इथे आपण त्यांना एक्सपांडेड फॉर्ममध्ये लिहिलेलं आहे. त्याच पद्धतीने इथे सुद्धा 15105 इथे आपण एक्सपांडेड फॉर्ममध्ये लिहिलेलं आहे. तर आता जेव्हा झिरोचा एक्सपांडेड फॉर्म लिहितो तेव्हा असं आपण फक्त 0 जरी ठेवला तरी चालतं एक्सपांडेड फॉर्म करत असताना. आता इथे 8000 आहे. 8000चे बघा इथे प्लेस व्हॅल्यू 8ची प्लेस व्हॅल्यू आहे 8000 प्लस ह्या 000ची प्लेस व्हॅल्यू आपण इथे 00 अशी लिहिलेली आहे. पुढे आहे 82727. तर इथे 8ची प्लेस व्हॅल्यू, 2ची प्लेस व्हॅल्यू, 7ची प्लेस व्हॅल्यू, 2ची प्लेस व्हॅल्यू आणि 7ची प्लेस व्हॅल्यू आपण इथे सम स्वरूपात लिहिलेली आहे. अशा पद्धतीने आपण संख्यांचे एक्सपांडेड फॉर्म लिहत असतो. तुम्हाला एक्सपांडेड फॉर्म समजलं असेल. थँक्यू.